तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. तर आपण एक नवीन प्लेलिस्ट चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे डाटा इंजिनिअरिंग बद्दल. आणि डाटा इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात बेसिक जी गोष्ट यूज होते त्याला म्हणतो आपण SQL, स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला मग सुरू करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा SQL नेमकं आहे काय. त्यासाठी सिम्पली गुगलवर जा, सर्च करा व्हॉट इज SQL. कोणी पण तुम्हाला सांगून देईल. पण ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्या वेबसाईटवर जाऊ. त्याचं नाव आहे W3 स्कूल. याच्यावर जर का मी क्लिक केलं तर इथं तुम्हाला तुमच्या सर्वच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटून जातील. त्याच्यामध्ये तर मग व्हिडिओ बनवून काय फायदा, जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही वाचणार एवढं हे का तुम्ही. ठीक आहे. तर व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण. यामध्ये सिंपल गोष्ट आहे. बेसिक टू ॲडव्हान्स आपण थोडं बहुत शिकणार आहोत याच्यात. ठीक आहे. तर पहा, ते सगळ्यात पहिले काय असते, व्हॉट इज SQL. प्रॅक्टिकल डेमो पण मी देणार आहे. काही टेन्शन लोड घ्यायचा नाही. आरामशीर सर्व तुम्हाला आरामशीर स्टार्टिंग टू एंड पर्यंत सर्व शिकवू. तर इथं फक्त लिहायचं मला टेन्शन होतं, PPT बनवायचं मला जीवावर आलं, म्हणून मी सरळ वेबसाईटवर चाललो तुम्हाला शिकवू राहिलो मग. ठीक आहे. बाकी काही प्रॅक्टिकल असते, एक स्वतः कसं कोड लिहायचा, कशी क्वेरी करायची, टेबल कसा क्रिएट करायचा, कसा जनरेट करायचा SQL मध्ये, डाटाशी कसं खेळायचं किंवा डाटाला मॅनिप्युलेट कसं करायचं, क्रिएट कसं करायचं, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की SQL नेमकं आहे काय, पण ते कशासाठी यूज होते. ठीक आहे. तर पहा रे बाबू, तर सगळ्यात पहिले यांनी प्रश्न पडला किंवा नेमकं व्हॉट इज SQL काय आहे, याचा फुल फॉर्म तुम्ही सगळ्यात आधी जाणून घ्या. याचं नाव आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ठीक आहे. इट्स लेट यू ऍक्सेस द मॅनिप्युलेट द डाटाबेस. डाटाबेस जो असते, डाटाबेस काय असते, जिथं आपण डाटा स्टोअर करतो. आता तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही फोटो स्टोअर करता. ठीक आहे. राजनात पाणी स्टोअर करता, बरोबर आहे, मडक्यात पाणी स्टोअर करता पिण्यासाठी, ग्लासात पाणी स्टोअर करता पिण्यासाठी. तर असेच हे डाटाबेसेस आहेत. त्याच्यामध्ये आपण आपला डाटा जो असते, डाटा म्हणजे काय झालं, वेगवेगळी इन्फॉर्मेशन झाली. ठीक आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, फोटो वगैरे, असे एखादा ID प्रूफ, हे सर्व तुमचा डाटा झाला. तुम्हाला किती मार्क पडले 10वीत 12वीत किंवा ग्रॅज्युएशन मध्ये म्हणा, तो हा सगळा डाटा जिथे स्टोअर करतो, तो कुठं पण स्टोअर होतो. आपण एखाद्या रजिस्टर मध्ये स्टोअर करू शकतो. तो पण तुमचा एक छोटासा डाटाबेस झाला. ठीक आहे. तो हा आहे एक डाटाबेस. सरळ डाटाबेस मध्ये जो डाटा आहे, तो डाटाला वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी जी लँग्वेज यूज करतो आपण, त्याला म्हणायचं SQL. ठीक आहे. तर ही कोणी शोधून काढली, ही शोधून काढली बा अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. शोधून वगैरे नाही काढली, त्यांना फक्त स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहिलं त्या लँग्वेजला, असं म्हणता येईल आपल्याला. शोधून काढायची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगतो. तर 1986 मध्ये असं झालेलं आहे. तर डाटाला तुम्ही स्टँडर्ड प्रकारे कसं क्वेरी करू शकता, त्याबद्दल अमेरिकेने काही स्टँडर्ड मेन्शन केलेले आहेत. त्याला आपण NC असे म्हणतो, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ठीक आहे. तर व्हॉट SQL कॅन डू. ते SQL काय काय करू शकते पहा. सगळ्यात आधी ते काय करू शकते की एक्झिक्यूट क्वेरी अगेन्स्ट अ डाटाबेस. तुमच्या डाटाबेस आहे, जिथे तुमचा डाटा स्टोअर आहे, त्याच्यावर तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट करू शकता. SQL कॅन रिट्राइव्ह डाटा फ्रॉम डाटाबेस. तर त्या डाटाबेसमध्ये तुमचा जो पण डाटा स्टोअर आहे, त्या डाटामधला तुम्ही, त्या डाटाबेस मधला डाटा तुम्ही रिट्राइव्ह करू शकता, म्हणजे काढू शकता. ठीक आहे. SQL कॅन इन्सर्ट द रेकॉर्ड इन द डाटाबेस. तुम्ही त्याच्यानंतर रेकॉर्ड टाकू पण शकता, अपडेट पण करू शकता, त्या रेकॉर्ड डिलीट पण करू शकता त्या डाटाबेस मधून, या लँग्वेजचा यूज करून, SQL या लँग्वेजचा यूज करून. किंवा नवीन एक डाटाबेस क्रिएट करू शकता, किंवा नवीन टेबल क्रिएट करू शकता डाटाबेस मध्ये, किंवा नवीन स्टोअर प्रोसिजर क्रिएट करू शकता, जेणेकरून तुम्हाला एकदा तुम्ही ती स्टोअर प्रोसिजर बनवली की ती स्टोअर प्रोसिजर काय असते काय नाही याच्याबद्दल तुम्हाला नंतर माहिती सांगतो. व्ह्यू पण क्रिएट करू शकता तुम्ही. व्ह्यू काय असते, कशासाठी यूज होते, टेबल काऊन नाही यूज करत आपण, तर हे सगळं माहिती तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यानंतर काय आहे ते, SQL कॅन सेट परमिशन ऑन टेबल प्रोसिजर अँड व्ह्यूज. तर आपण जे टेबल क्रिएट केले आहात, जे प्रोसिजर क्रिएट करणार आहोत किंवा व्ह्यूज क्रिएट करणार आहोत, त्या सगळ्यांवर आपण एक परमिशन पण लावू शकतो. सेट ऑफ परमिशन म्हणजे काय, कोणी यूज करू शकणार, किंवा जे तुम्ही डाटा त्यात इन्सर्ट केलेला आहे तो डाटा डिलीट होऊ नाही शकणार, बरोबर आहे. कोण त्या डाटाला रिट्राइव्ह करू शकणार किंवा पाहू शकणार किंवा अपडेट करू शकणार, असे काही लिमिटेशन आपण त्या डाटावर, त्या डाटाबेसवर किंवा त्या टेबलवर आपण देऊ शकतो. त्या डाटाबेसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या टेबल, प्रोसिजर आणि व्ह्यूजला आपण देणार आहोत. ठीक आहे.
त्याचा स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहितीच आहे, एसक्यूएलचा स्टँडर्ड फॉर्म काय, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. तर हे सगळं झालं बेसिक. तर त्याच्यानंतर एक गोष्ट येते किंवा जे मेजर कमांड आहेत एसक्यूएल मधल्या, ठीक आहे, ते कोणते आहेत? तर मेजर कमांड आहेत एसक्यूएल मधल्या सिलेक्ट. आपण एखादा डाटा माहीत करण्यासाठी सिलेक्ट वापरतो. त्यानंतर ते अपडेट, एखादा अपडेट करायचा रेकॉर्ड, तुमचं नाव आता बदलून दुसरं झालं तर तुम्ही नाव अपडेट करायला लागते. आधार कार्डच्या ऑफिसमध्ये जाता तुम्ही, बरोबर, आधार कार्ड केंद्रावर, तिथं जाऊन तुम्ही अपडेट करत असता, तुमची जन्मतारीख चुकीची आलेली असते, स्टार्टिंगला डबल जन्मतारीख बदलता, बरोबर आहे, किंवा तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असते, ते स्पेलिंग मिस्टेक तुम्ही चेंज करता. तर ते सगळं काम होते अपडेट. त्यानंतर डिलीट वगैरे करता येतं काही, ठीक आहे. इन्सर्ट आणि वेअर कंडिशन म्हणजे आपण एक प्रकारे फिल्टर लावतो आपल्या डाटावर. जे करोडोमध्ये डाटा आहे, तुम्हाला फक्त असं पाहिजे की अकोल्यामधले फक्त महाराष्ट्रातले असे लोक दाखवा, बस. असं महाराष्ट्र वेअर कंडिशनमध्ये महाराष्ट्र फिल्टर लावलं की ते फक्त तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांचं डाटा देईन तुम्हाला तुमच्यासमोर. तशा प्रकारे हे फिल्टर वगैरे आहेत. हे सगळे जाणून घेऊ आपण. जास्त काही झोल खायचा नाही रे भाऊ, ठीक आहे. चांगल्या प्रकारे मस्त तुम्हाला आरामशीर शिकायचं असेल तर वेबसाईटवर यायचं, आरामशीर शिकायचं. नाही तर आपले व्हिडिओ बनवणार असावं मस्त 4-5 मिनिटाची व्हिडिओ बनवू आपण. त्याच्यामध्ये एक एक टॉपिक तुम्हाला सविस्तररित्या मस्त तुम्हाला शिकवले भाऊ, ठीक आहे. तर आता हे एसक्यूएल नेमकं यूज कुठं होते, ठीक आहे, वेबसाईटमध्ये नेमकं यूज कुठं होते, तर आपण RDBMS म्हणतो, रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असते, ठीक आहे. तर त्याबद्दल काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल, असू द्या, ठीक आहे. डाटाबेस प्रोग्राम त्यामध्ये असते. त्यामध्ये MS एक्सेस असते, एसक्यूएल सर्व्हर असते, MySQL असते, पोस्टग्रे पण असते. तुम्हाला पाहू शकता खाली माझ्या टास्कबार मध्ये तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल, हे आहे PG ऍडमिन म्हणजे काय, पोस्टग्रेचं हे आहे एक इंटरफेस आहे, वर्क बेंच म्हणता येईल त्याला. आणि हे आहे MySQLचं वर्क बेंच. हे MySQLचं वर्क बेंच आपण त्याला इन्सर्ट वगैरे करू शकतो. इथं जाऊन न्यू कनेक्शन बनवतो आपण. आणि कोणता पण डाटाबेसला, तो तुमच्या लोकल मशीनमध्ये डाटाबेस असो किंवा कुठं क्लाउडवर डाटाबेस असो, त्या डाटाबेसला आपण न्यू कनेक्शनमध्ये जायचं, इथं कनेक्शन लिंक वगैरे सर्व द्यायचं आणि कनेक्ट करायचं. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत असं मी गृहीत धरतो. बेसिक गोष्ट आहे. इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे, PostgreSQL, MySQL, वर्क बेंच, याच्याबद्दल जर माहिती करायची असेल तर माझे व्हिडिओ अशीच एखादा युट्यूब चॅनलवर टाकलेलं मी. तर आपल्या चॅनलवर जाऊन सरळ सर्च करा किंवा अजून कोणाचं युट्यूब चॅनल रेफर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सिम्पली कसं इन्स्टॉल करायचं आहे एखादं डाटाबेस, MySQL म्हणा किंवा PostgreSQL म्हणा किंवा Oracle म्हणा. Oracle तर फार कठीण नाही स्टार्टिंगला तुम्हाला शिकण्याला, पण क्वेरी वगैरे तर सेमच आहे, ठीक आहे. सेमच आपण यूज करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रिप्टिंग लँग्वेजेस साईड सर्व्हरला आपण यूज होते, PHP मध्ये पण यूज होते आणि ASP मध्ये पण, ठीक आहे. तर SQL काय करते, टू यूज SQL टू गेट द डाटा यू वॉन्ट. तुम्हाला जो पण डाटा पाहिजे त्यासाठी आपण SQL वापरतो. HTML आणि CSS स्टाईल पेज मध्ये पण आपण याचा यूज करू शकतो रे भाऊ. तर असे सर्व गोष्टी आहेत. त्यासाठी तुम्हाला सरळ सरळ पाहिजे किंवा RDBMS काय असते, RDBMSचा स्टँड फॉर्म आहे, तुम्हाला आधीच सांगितलं मी, रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर ही अशी एक सिस्टीम आहे, ती काय करते, तुमचा रिलेशनल डाटा आहे. आता डाटाचे पण 2-3 प्रकार असतात, तुम्हाला माहित असेलच. एक असते स्ट्रक्चर डाटा आणि एक असते अनस्ट्रक्चर डाटा. तर स्ट्रक्चर डाटा काय आहे, अनस्ट्रक्चर डाटा काय आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आपण जे पण SQL क्वेरी रन करतो ते आपण रन करतो स्ट्रक्चर डाटावर. त्याच्यामध्ये येते ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डाटाबेस सिस्टीम आपण वापरतो. ते डाटाबेस सिस्टीम, आता हे रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कोणते आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आधीच सांगितलं आहे की MySQL आहे, SQL सर्व्हर आहे, IBMचं DB आहे, Oracleचं आहे, MySQL आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, पोस्टग्रे आहे, आणखीन बरेचसे क्लाउडचे पण त्यांचे स्वतःचे रिलेशनल डाटाबेस आहेत. तुम्ही तुमचं पण रिलेशनल डाटाबेस बनवू शकता, पण लय कठीण जाते बनवायला, लय भारी भारी कोड लिहायला राहतात. ते नंतर तुम्ही पाहिजे कसे लिहितात. आपण काही बनवू नये तेवढे, आपण काही इतक्या डीपमध्ये नाही जाऊ. आपण आपल्याला फक्त आपला डाटाबेस यूज करायचा, रिलेशनल डाटाबेस, आणि त्या डाटाबेसवर आपल्याला क्वेरी करायची. त्याच्या अंदरमध्ये जे पण टेबल असणार किंवा काही असणार किंवा व्ह्यूज असणार, ठीक आहे. तर तुम्हाला ही क्वेरी तर सगळ्यात पाहिजे असं पूर्ण शिकलेले असतात. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर नेमकं आहे का, तर कस्टमर काही नाही. कस्टमर हा एक टेबल आपण क्रिएट केलेला आहे. तो कसा क्रिएट केलेला आहे, काऊन क्रिएट केला, याच्यानंतर आपल्या इन्फॉर्मेशन कशी येईल, हे सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काही व्हिडिओत आणि या प्लेलिस्ट मध्ये आपण बघणार आहोत रे भाऊ, ठीक आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही बनत राहा.
आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, समोर जर शिकायचं असेल चांगलं मराठीमधून, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू.